पाईकतो प्रजा बेस द्या थोडा हरी पाईकतो प्रजा राखोनिया कुळ पाईकतो प्रजा राखोनिया कुळ पारखिया मूळ छेदी दुष्टा तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजी तृणवत तनु सोने जा पाषाण तृणवत तनु सोने जा पाषाण पाईका त्या भिन्न नाही स्वामी विश्वासा वाचोनी पाईका सिमोल नाही मिथ्या बोल बोललिया तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजे तुका म्हणे नये स्वामी उणे पण तुका म्हणे नये स्वामी उणे पण पाईक जतन करी त्यासी तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धात्रोन्मुनीन्द्रेः सामागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा शिवरायांच्या आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षीप भूमंडळी शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे
शिवरायांची सलगी देणे कयसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्रपथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत तयाची धरू नको द्वारी तुझ्या आला याचक विनमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगुंना साह्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्श तयांचा विसरू नको जन्मदाते हे शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीव तयांची विसरू नको परनारिया माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी अबला छळू नको मद्यपान वा जुगार मटका नशेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वार करी धर्मा तू सोडू नको विठ्ठल पायिक तू प्रजा राखुनिया कुळ पारखिया मूळ छेदी दुष्टा तो एक पायिक पायिका नायिक भाव सकळिक स्वामी काजी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ वात्सल्याचे आस आणि कैवल्याचा ध्यास असणारे जगताचे गुरु आणि तिमिरांधांचे तारू असणारे खळांचे काळ आणि संस्कारांची माळ असणारे भगवत धर्माची ज्योत आणि विद्रोहाचा पोत असणारे कुणब्यांचा मळा आणि वारकऱ्यांचा गळा असणारे नवे नवे आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा दिहुगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायांच्या गाथेतील पायिक प्रकरणातील हा 5व्या क्रमांकाचा अभंग आहे विठ्ठल थोडा मॉनिटरला आवाज द्या ध्रुवपदासहित 5 चरणाच्या असलेल्या अभंगामध्ये तुकोबारा या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसांना हिंदू माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसांना धारकऱ्याला आणि वारकऱ्याला सांगतात की खरा कोण पायिक तो प्रजा जो आपल्या माणसांची काळजी घेतो राखोनिया कुळ जो आपल्या कुळाच्या मर्यादा पाळतो
पारखिया मुळ छेदी दुष्टा. जे दुसऱ्याचे संस्कार रूपी उष्टावळ्या आपल्यात आल्यात, आपल्या महाराष्ट्रीयन परंपरा आणि संस्कृतीमध्ये आल्यात, त्यांना खड्यासारखं उचलतो आणि बाहेर फेकतो, तो खरा म्हणावा. पायिक तो प्रजा राखोनिया कुळ, पारखिया मुळ छेदी दुष्टा. आणि अशा पायिकालाच आयुष्यात पुढं जाण्याची संधी आहे. तो एक पायिक, पायिका नाईक. अशा पायिकालाच नाईक होता येतं, अशा सैनिकाला सरसेनापती होता येतं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अशाच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला क्लास 1 पदापर्यंत जाता येतं. पण त्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्या माणसाची काळजी घ्यावी लागेल, आपल्या कुळाच्या मर्यादा पाळाव्या लागतील, आणि जे दुसऱ्याचं उष्ट आपल्यात आलंय ते खड्यासारखं उचलून बाहेर फेकावं लागेल. तेव्हाच आपल्याला आयुष्यात पुढं जाता येणार आहे. पण असा पायिकाचा नाईक व्हायचा असेल तर काय करावं लागतं? तर ते 3ऱ्या चरणात सांगतात. तृणवत तणू सोनेजा पाषाण. पायिकानं स्वतःच्या शरीराला तृणासमान, गवताच्या पात्यासमान शुल्लक लेखलं पाहिजे. सोन्याला पाषाणा समान मानलं पाहिजे. नवे नवे जे कार्य हातात घेतलंय त्या कार्याचा स्वामी मी आहे. कारण दुकानाचं दिवाळं वाजावं असं मालकाला शेवटच्या क्षणापर्यंत वाटत नाही. कामगाराला वाटतं, मजुराला वाटतं, मालकाला वाटत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जे ईश्वरी कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या ईश्वरी कार्याचे मालक व्हा. पायिका त्या भिन्न नाही स्वामी. आणि तरच आपल्या आयुष्याला मोल प्राप्त होणार आहे. पण हे मोल प्राप्त होण्याकरिता समाजाचा आपल्यावर, आपला आपल्यावर आणि आपल्या स्वामीचाही आपल्यावर विश्वास असावा लागतो. विश्वासा वाचूनी पायिकासी मोल. आणि पायिक ही तसा असावा, उचलली जीवन लावली टाळेला असा नसावा. जान जाय लेकिन वचन ना जाय. म्हणून विश्वासा वाचूनी पायिकासी मूल, नाही मिथ्या बोल बोललिया. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, या अशा महान पायिकांचे, अशा वारकरी संतांचे आणि 18 पगड जातीच्या धारकऱ्यांचा DNA आपल्यात. महाराष्ट्रामध्ये जी माणसं जन्माला आली आहेत त्यांचा बोनमेरो DNA जर तपासून बघितला तर तो तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मोरारबाजी, ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, सावतोबा, संत जगनाडे महाराज यांचा DNA. अशा महापुरुषांना स्वर्गात गेल्यानंतर आपला चेहरा पाहून लाज वाटेल असं आपण वागलं नाही पाहिजे. त्यांना उणे पण येईल, त्यांना कमीपणा वाटेल, असं आपल्या हातून त्यांच्या अवलादी म्हणून होता कामा नये. म्हणून तुका म्हणे एका क्षणाचा करार हा करून आपल्याला पुढं जावं लागणार आहे. आणि हा करार जर आपण आपल्याशी केला तर तुका म्हणे नाही स्वामी उणे पण पायिक जतन करीतासी. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालंय माऊली? आम्ही आहोत ताकावरचे पैलवान. एका सिस्टीमवाल्याने असाच प्रश्न केला. आता सिस्टीम बऱ्याचदा शिट्ट्या मारते, माणूस पाहून शिट्ट्या मारते. बोलू काल चांगलं होतं महाराज. एकदा आपल्या सिस्टीमवाल्याकरिता जोरदार टाळ्या वाजवा. आजकाल असं एवढं अवघड झालंय की ते वैतागलं, आलं माझ्याकडं, माझ्या कानात बोलून निघून गेलं. कीर्तन निर्विघ्न पार पडलं. विनेकरी म्हणाले, महाराज आमचा सिस्टीमवाला नेमका तुमच्या कानात काय म्हणाला? मी म्हणलं, तो म्हणला, महाराज तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगा, तुकाराम महाराजाच्या काळात आहुजाचा माईक होता का JBLचा? कीर्तन निर्विघ्न पार पडलं. बरं आहे, कसं आहे, आजच्या काळामध्ये आपल्या हेडफोनमुळे प्रॉब्लेम झालेत. तेव्हा झाडावरचे पक्षी जागे झाले की माय माऊलीचा डोळा उघडायचा. आता DJ वाजवला तरी आई झोपलेली घोरायला लागली. त्या हेडफोनमुळे आपला प्रॉब्लेम झालाय.
मी 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी आहे. समोरचं पोरग म्हणतंय, काय म्हणाले, आमच्या 12वीच्या 11वीच्या परीक्षेमध्ये तोंडी परीक्षा ठेवली. पूर्वीच्याला लोक शेतात गेले की फळं भाज्या तोंडी लावायची. तसे या पोरांना तोंडी लावायला शासनानं मार्क दिलेत की हे नापास होऊ नये म्हणून. आणि हे तोंडी लावायचे मार्क, त्याच्यामध्ये 10 मार्काचं श्रवण कौशल्य आहे. श्रवण कौशल्य बरं झालं ह्या संयोजन समितीनं तुम्हाला खुर्च्या तरी केल्यात, नाही तर डान्स करावा लागतो. मुंग्या आल्या मुंग्या आल्या. ज्याचं प्रेम मुंग्यावरती आहे त्यांच्याकरिता हे सुविधाजनक आहे. आपल्याला खाली बसायची सवय लागली पाहिजे. तरण्याबांड पोराला 17 वर्षाच्या पोराला 17 मिनिटं बसता येणार मांडी घालून, आणि 95 वर्षाचा वारकरी 3 तास मांडी घालून बसतो. कारण आपण मांडी घालून जेवायची परंपरा ही मोडली आहे. मांडी घालून जे जे सत्कर्म करावे ते आता सगळे संपलेत. मांडी घालून आपण जेवायचो, आता बुफे डिनर झाले. द्या, प्रत्येक टेबल पुढे जावं लागतं आणि भीक मागावं लागते. टाक टाक ते एवढंच टाकतंय, कारण त्याला ताटावर दिलेलं आहे. त्याला ताटावर दिल्यामुळे त्याला वाटतं हे फेकून देईल, याला वाटतं लई भूक लागली, अंदाज कळाना. आणि पूर्वीच्याला परंपरा होती की अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे आपण टाकून दिलं नाही पाहिजे. पण आता ह्या देवावरच विश्वास नाही राहिला तर अन्नाच्या देवावर कुठं मरायला विश्वास राहील होय. सगळ्या हायवेवरून येताना जिथं तिथं पाहिलं तर सगळं चुलीवरचं गावरानच आहे. शुद्ध शाकाहारी कुठंच मिळाना. हे सगळे वाघ झालेत, आपण झालोत मांजरी. जरी आपण त्यांच्या कुळात जन्माला आलेलो असलो तरी आपल्याला दूध चालतं, त्यांना मात्र दूध चालाना. हे सगळे आपलेच आहेत आणि ह्या आपल्या लोकांचे डोळे उघडावेत म्हणून आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. छानसं नियोजन संयोजन करणारी ही सर्व कमिटी जी आहे, या कमिटीकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी इथे आल्यानंतर मला सांगण्यात आलं की महाराज, मागच्या वर्षापासून आमच्या तरुण मंडळीनं हा वारकरी संप्रदायाचा वसा हाती घेतला आणि त्याला एक छान स्वरूप आलं. म्हणजे तरुणाच्या हातात दिल्यानंतर काय होतं याचं साक्षात उदाहरण म्हणजे आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. म्हणून या तरुणाईकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही तर अवघड होतं. जे फडकरी मंडळी असतात ना, आता ती ज्येष्ठच आहेत, त्यांना काही म्हणायचं नाही. पण गावाकडचे जे जास्त वयस्कर ज्येष्ठ असतात त्यांना वाटतं टाळाचा एक जरी ठोका चुकला, नये जरी तुझं मधुर उत्तर, तुकोबाराय म्हणतात, नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. आपले ज्येष्ठ बाप मंडळी आहे ना, हे नेमकं इथं विसरली. कितीही गोड्या पाण्याचा तलाव असला तरी सुद्धा त्याच्यात जर नवीन झऱ्याचं पाणी आलं नाही तर ते दुर्गंध मारतं, लक्षात ठेवा. म्हणून नामदेवरायांनी ज्ञानोबा माऊलीनं पाया रचलेला हा वारकरी संप्रदाय जरी वयानं 900 वर्षाचा 800 वर्षाचा झाला असला तरीही हा दीर्घायुषी व्हावा म्हणून तरणेबांड झरे आपल्या वारकरी संप्रदायात आले पाहिजे. शिकलेले लोक आले पाहिजे, इंजिनियर आले पाहिजे, डॉक्टर आले पाहिजे, प्राध्यापक आले पाहिजे. आणि त्याच्यासाठी तर देवानं कोरोना दिला होता, त्याच्यासाठीच दिला होता. ज्याचा देवावर विश्वास नव्हता तो खिडकीच्या छिद्रातून बघत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्याच्यासाठी पांडुरंगानं दार बंद करून घेतलं होतं. आता आठवतंय. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, अरे सुख में सुमिरन करे, दुख काहे को होई. आपण आपली अवस्था त्या माकडासारखी झाली. आम्हाला पूर्वी धडा होता, पाऊस आला की ते माकड म्हणायचं 2 BHK नाही तर एखादा रो हाऊस बांधू. जसा पाऊस निघून गेला तसं ते विसरून जायचं मायबापांनो. म्हणून हे सगळं एवढं सुंदर रूप हे तरण्याबांड पोरांच्या हातात आलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 आश्रम आहेत.
25 वर्षापर्यंत ज्ञानार्जन करावं, 50 वर्षापर्यंत संसार करावा, 75 वर्षापर्यंत आपल्या अर्धांगिनीला घेऊन वानप्रस्थाला जावं आणि 75 ते उर्वरित आयुष्य संन्यस्त जगावं, ही वैदिक धर्म पद्धती आहे. म्हणून जे 50च्या पुढे परमार्थामध्ये गेलेत, आता त्यांनी प्रमोशन केलं पाहिजे. त्यांनी गावातल्याच वेशीमध्ये न थांबता पांडुरंगापर्यंत जाणाऱ्या मार्गाच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणजे नवीन रक्त या मार्गाला आलं की आपला संप्रदाय आणखीन तरोताजा आणि तारुण्यामध्ये येतो. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. एकानं मला विचारलं, म्हणे महाराज, आजकालचे तरुण पोरं आळंदीत शिकणारे कोणत्या बी चाली लावायल्यात. मी त्यांना प्रश्न विचारला, महाराज, अगोदर बाप जन्माला येतो का पोरग जन्माला येतं तेवढं मला सांगा. म्हणे बाप जन्माला येतो, पोरग कसं येईल? मग अगोदर आपला संप्रदाय जन्माला आला का बॉलिवूड जन्माला आलं ते तरी सांगा. बापानं पोराची नक्कल करायची का पोरानं बापाची नक्कल करायची हे अगोदर ठरवा ना. आपल्याला आपल्या वारकरी चालींचं मार्केटिंग करता आलं नाही म्हणून आपण आपला 7/12 यांच्या नावे केलाय. आपला 7/12 या बॉलिवूडवाल्यांच्या नावे, आणि आपण म्हणतो पिक्चरची. अरे त्यांनी आपलं चोरलंय. दुसऱ्याच्या म्हशीला आपल्या गोठ्यात आणायचंय. ती काय दाव्याने बांधून येणार आहे का? काय करावं लागेल? तिला हिरवा चारा दाखवावा लागतो. ती मालकाचं दावं तोडून आपल्या याच्यात येते. म्हणून जे 30+ मध्ये अडकलेत, व्हॅलेंटाईन डे मध्ये अडकलेत, जे दिवाळीचे फटाके कमी वाजवतात, 31st फटाके जास्त वाजवतात, जे केकला ओवाळत नाही आहेत, केकवर तलवारी चालवायला लागलेत, या सगळ्या भरकटलेल्या म्हशीला जर या गोठ्यात आणायचं असेल तर तिला आवडणारं तर दाखवावं लागेल. या माऊलीने जितका सुंदर पकवाज वाजवला त्याचा डीजे सुद्धा फिका पडला पाहिजे. नाचू कीर्तनाच्या रंगी. इथं नाचल्यानंतर लोक नाव ठेवत नाहीत. मालकीनच मूर्ख हसायला लागती, माय काय मालक नाचायलेत. आणि डीजे पुढे नाचायला लागला मालक, किती म्हणती म्हाताऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, याच्या मेंदूचं वायर तुटलंय. घोड्या पुढे नाचतोय, म्हातारा घोडाच झाला म्हणावं. एवढा फरक आहे तिथल्या नाचण्यात आणि इथल्या नाचण्यात. आणि म्हणून या तरुणाईनं उभा केलेला हा खंड हरिनाम सप्ताह, 42 वर्षाची परंपरा, पुनश्च एकदा यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या कीर्तनाचे अध्यक्ष असणारे श्री भारत बाबूराव महाले आणि शिबिर आयुर्वेदिक व पंचकर्मा शिबिर, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे शिबिर आहेत. मायबापांनो, मला वाटतं खरी ही आपल्या समाजाची सेवा आहे. म्हणून ज्या तरुणाईच्या मनामध्ये शिबिराचंही आयोजन करावं असा विचार आला त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या या कीर्तनाला साथसंगत करणारे हरिभक्तपरायण आदरणीय प्रकाश महाराज सुराडे, हरिभक्तपरायण उत्तम महाराज गायकवाड, हरिभक्तपरायण भीमराव महाराज, हरिभक्तपरायण दिगंबर महाराज, गोरख महाराज, सुधाकर महाराज, मुकुंद महाराज, प्रणव महाराज, एकदा या सर्व वारकऱ्यांकरिता जोरदार टाळ्यावाला. मृदंगाची साथसंगत करणारे हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज असतील, श्रीपती महाराज असतील, गजानन महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सगळ्यांची नाव आली. ललित महाराज, एकदा महाराजांकरिता जोरदार टाळ्या वाजवा. हे छानपैकी याचं ध्वनी चित्रण करणारे कॅमेरामॅन यांच्याकरिताही टाळ्या वाजवा. महाराज, तुम्ही कुणाकुणाकरिता टाळ्या वाजवायला लावतात? खरं तर कीर्तनात टाळ्या वाजू नये असं कुणी सांगितलं? पांडुरंगानं तर अजिबात सांगितलं नसेल. पूर्वीच्या कीर्तनकाराचं असं व्हायचं की ते तल्लीन व्हायचे. एखाद्या शास्त्रीय संगीतावाल्याला विचारा, समेवर येणं म्हणजे काय? समेवर येणं म्हणजे तो त्या ब्रह्मानंदी टाळीपर्यंत पोहोचलेला असतो, त्याच्यामध्ये तुमची टाळी वाजली की त्याला विक्षेप यायचा. आणि म्हणून आजकाल त्या ब्रह्मानंदी टाळीपर्यंत जायला आपण तयार नाहीत, म्हणून आपल्याला टाळ्या वाजवाव्या लागतात. कारण रामदेव बाबा म्हणतात, जो तालिया बजाएगा वो 200 साल तक जिएगा. 200 वर्ष काही खायला लागले. ते युट्यूबवर म्हणतात, येड्या गवताचा पाला खाल्ल्यानंतर बीपी नॉर्मलवर येतो. मग त्या गाजर गवताचा पाला एकाने खाल्ला ना, ICU मध्ये गेला. युट्यूबला काही पर्याय राहिला नाही, लक्षात ठेवा. आणि आपण सगळे युट्यूब प्रेमी झालेलो आहोत. डॉक्टरवर विश्वास ठेविना.
आता तर ते AI आलंय, जेमिनी AI. त्याला विचारायचं मला सर्दी झाली कोणती गोळी खाऊ, ते तुम्हाला सांगतंय कोणती गोळी खायची आणि मोक्षधामाला जायची. कितीही विज्ञान सुधारलं तरी त्याला माणसाशिवाय गरज नाही. जरी स्वर्गरथ आपल्या दारापर्यंत आला तरी स्वर्गरथ काय आतमध्ये जाऊन तुम्हाला उचलून ठेवणार नाही. त्याच्याकरिता माणसाचीच गरज आहे. म्हणून इकडची दुनिया तिकडं जरी झाली तरी आपल्या नातेवाईकाशिवाय मित्रपरिवाराशिवाय हे आयुष्य कडेला लागणार नाही. म्हणून हे मित्र कसे मिळवता येईल, मिळवलेले मित्र कसे टिकवता येतील, त्याच्याकरिता ही नारदाची गादी आहे. विठ्ठल विठ्ठल. मी बरोबर 9:10 कीर्तन संपवणार आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये 1 तास राहिलेला आहे. तेव्हा पंक्तीतल्या आमटीवाल्यांना असं म्हणता कामा नये की महाराज आमटी गार व्हायली बरं का. मी बरोबर तुम्ही म्हणता महाराज 1 तासामध्ये 5 चरण कसे सोडवणार. मी सुरुवातीलाच म्हणालो मी गुरुजी आहे गुरुजी. 7 ते 12 गुरुजी असतो. मग तुम्ही म्हणता गुरुजी असताना तू बरमड्यावर जातो का बनियलवर जातो कॉलेजला. अशा वस्त्रामध्ये कोणी गुरुजी जाईल का. पण हा वाव्हळ महाराज अशाच वस्त्रामध्ये कॉलेजला जातो. लक्षात ठेवा. वाव्हळ महाराजाला बाप बदलण्याची सवय नाही. संप्रदायाचा वारसा. कारण आमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. हे आईकडून आलेलं आहे आणि तिनं मरताना वचन घेतलेलं आहे. तिची इच्छाच होती हा कीर्तनकार व्हावा, पण आमची इच्छा होती आम्ही प्राध्यापक व्हावं. आमची ही इच्छा पूर्ण झाली आणि तिची इच्छा पूर्ण झाली. पण तिला डाऊट होता हा भेसळ होऊन तर जगणार नाही ना. कारण टेम्पररी हा पेशा नाही आहे. वारकरी संप्रदायाचा पेशा हा शिफ्ट वाईज नाही. फर्स्ट शिफ्टला गेले बा महाराज, सेकंड शिफ्टला वापस आले बा महाराज. संप्रदायामध्ये एकच शिफ्ट आहे, ती ज्याला निष्ठेनं पाळता आली त्याचा देव झाला बरं का. अरे करणी ऐसे करिए की नरका नारायण होय. सांगा ना. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 मध्ये त्या भोसल्याच्या कुळामध्ये शहाजी शिवाजी भोसले नावाच्या पोरानं जन्म घेतला. तो पण भारतभूमीचा छत्रपती झाला. तुकोबारायानं ज्या कुळामध्ये ज्या मोरे वंशामध्ये जन्म घेतला त्याचे जगद्गुरु झाले. म्हणून पंढरीला गेल्यानंतर अगोदर नामदेवरायाचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग पांडुरंग आपलासा करतो. एवढी ताकद सत्कर्मामध्ये असते. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जन. या कीर्तनामध्ये सज्जनांची नावं घ्यायला त्या गळ्यात माळ आहे. ते झटायला लागलेत 8 दिवस. याच्यातून त्यांना काय बेनिफिट मिळेल काय नाही, पण जो आनंदाचा बेनिफिट मिळणार आहे तो तुमच्या त्या बँकेतल्या तिजोरीमध्ये मोजून ठेवता येत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून मायबापानं तुकोबारायानं जी लेखणी हातामध्ये घेतली ती लेखणी हातामध्ये घेण्याचं मुख्य उद्देशच हा होता की भीत नाही आता पुलिया मरणा, दुःखी होता जनान देखवे डोळा. तुकोबारायांचं जागृतीचं क्षेत्र ते 12 मावळ आहेत. आणि तुकोबारायांच्या काळामध्ये मंदिरावरचा कळस आणि अंगणातली तुळस सुरक्षित नव्हती. दिवसा ढवळ्या आपल्या आयाबाया उचलल्या जायच्या, त्यांच्या आबरू लुटल्या जायच्या. बरेच लोक म्हणतात की मग अशा 12 मावळामध्ये एकीकडे जाणता राजा आहे आणि दुसरीकडे जगद्गुरु आहे, यांचा संबंध आल्याचे काही पुरावे आहेत काय. दोघातलं अंतर 3 कोसाचं आहे. म्हणून मी इतिहासातल्या मोडी लिपीचा अभ्यासक. मी MA, MPhil, PhD, बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन 5 डिग्र्या केलेला महाराज आहे. महिन्याला शासनाचा 1,65,000 पगार घेतो. कोणी महाराज सांगत नाही. महाराज बरं आहे, हे साईड बिझनेस जोरात आहे तुमचा. हे का आता आल्या आलेलो म्हणाले बाप महाराज काय कष्ट घेताय व गाडीतच बेड केलेला आहे. भाऊ म्हणले बसायला जमल का, लगेच वरती गेला बेड खाली. लईच कष्ट घ्यायले. कष्ट नाही, हे व्यसन आहे आमचं.
आम्ही समाजावरती उपकार लोकांना काय मिळतं हे आम्हाला माहिती नाही. एकाने प्रश्न विचारला, म्हणे महाराज ज्या 12 मावळामध्ये तुम्ही फिरता त्या 12 मावळामध्ये तुकाराम महाराज फिरले, त्यांचं लोकांनी ऐकलं नाही, तुमचं ऐकतेत काय? ऐकतेत का? मग एवढा आटापिटा का? अरे म्हणलो जेव्हा यम येईल तेव्हा दोघांना बी नरकातच नेणार आहे. पण नेण्यापर्यंत ज्यानं अख्खं पाप केलं, ज्यांनी एकादशी पाहिली नाही, द्वादशी पाहिली नाही, मारो त्याच्या टंगड्याला धरीनं ओढत नेईल. बाबा तू सांगू सांगू मेला आणि ते ऐकू ऐकू मेले. सांगणाऱ्याला कमीत कमी कडेला तरी घेईल. नरकापर्यंत जाताना कमीत कमी यमाच्या कडेवर जाऊन मिळावं, बसावं, हे सद्भाग्य आपल्याला लाभावं. म्हणून माऊली हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. मी म्हणालो हे वंश परंपरेनं आलंय म्हणून आमचं अरेंज मॅरेज आहेत. नाही तर काही लव्ह मॅरेज वाले बी वारकरी आहेत, बारीक माळा घालायले, कळानाच माळ एका द्वार आहे. तुम्ही म्हणले महाराज त्याला लव्ह मॅरेज वाला कसं काय म्हणावा? पोरीनं 2 वर्षापूर्वीच कोर्ट मॅरेज केलंय आणि पाहुणे बघायला आले, ती म्हणती ममा ममा आय एम मॅरिड ना ममा. आपले बियाणे हे ममच म्हणणार, आई कधी म्हणणार नाहीयेत, कारण आपल्याला दुसऱ्याचं खाण्याची सवय लागली. एखाद्या मुसलमानाच्या पोरानं आपल्या अम्मीला मम्मी म्हटलंय, आपल्या आबूला डॅडी म्हटलंय, पण एखाद्या ख्रिश्चनाच्या पोरानं ते आपल्या शेजारी राहतंय, त्यानं आपल्या आईला आई, त्याच्या मम्मीला आई म्हटलंय का? ते म्हणतोय हमारे में वैसा नहीं होता है. अख्ख्या गावाला आदाब घालणारा मुस्लिम बांधव, त्याला आपण म्हणलो रामनवमीच्या दिवशी कमीत कमी एकदा राम राम म्हणा. बोले हमारे में नहीं चलता. मग हमारे में कुछ भी चलता है क्या? अरे आपली आई ती आई असते, दुसऱ्याच्या आईलाही आपण छान म्हणावं, ही आपली सहिष्णुता आहे. हा आपला वारकरी संप्रदाय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ. वैष्णवानं वारकऱ्यानं कुणाचा तुझा धर्म छोटा माझा धर्म मोठा असं न म्हणता कमीत कमी आपल्या आईला तिच्या बरोबरीला लेखलं पाहिजे का नाही, ही विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणून 17 वर्षाचं पोरगे अटॅक येऊन मारायला. कोरोनाच्या काळामध्ये औषध नव्हतं, पण कोण जगला? ज्याचा देवावर विश्वास होता तो जगला. त्याच्याकडे औषध नव्हतं, तो डॉक्टर म्हणायचा बी पॉझिटिव्ह, घाबरू नका, काळजी करू नका, विश्वास ठेवा. पण ते काही म्हणत नव्हतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन चंगा तो कठोत मे गंगा. आपल्या संप्रदायाला सगळं श्रेय मिळालं असतं, म्हणून तो एमडी झाल्याला बोलायला तयार नव्हता. माझे मित्र आहेत, एक ओयासिस काउन्सिलर म्हणून आहेत, त्यांना मी भेटायला गेलो. 3 तास पेशंट सोडत नव्हते ते. मी म्हणलो डॉक्टर साहेब असं कोणतं इंजेक्शन मारत होते? ते म्हणले मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, म्हणजे मनाचा उपचार करणार आहे. म्हणजे मन तर दिसत नाही, मग असं काय उपचार करत होते? म्हणले काहीच नाही, याला फक्त ज्ञानोबा तुकोबांचे दाखले सांगत होतो. कुणाला? त्या पेशंटला. ते आजारी नाही, पण त्याचं मन आजारी पडलंय. बरे झाले देवा, दिवाळे वाजले, या तुकाराम महाराजापर्यंत ते आलेच नाही. म्हणून दिवाळ वाजलं की ते फाशी घ्यायले. वारकऱ्यानं कधी फाशी घेतली आहे का? मरण जो मागे तो गाढवीचा बाळ. तुकोबाराय म्हणतात जो मरण मागतो तो गाढविणीच्या पोटी जन्माला आला, जो फाशी घेतो तो गाढविणीच्या पोटी जन्माला आला असं समजावं. म्हणून वारकरी हा धडधाकट असतो. वारकऱ्याला पहाटे उठल्यानंतर काकडा म्हणताना कधी सर्दी झाली मेलाय काय? नाही. हरिपाठ म्हणताना मेलाय काय? गल्ल्यावर बसलेला मेला, गुत्त्यावर बसलेला मेला. आपलं दुर्दैव. काय करावं महाराज? वर्षानुवर्ष कीर्तन ठेवलेत, पण लोकांमध्ये काही सुधारणा होणार नसती होत म्हणा. सुधारणा होत नसती, जेव्हा व्हायची तेव्हा होती. कारण संत कबीर म्हणतात, अरे गली गली गोरस फिरे मदिरा बैठे बिकाय. दारूवाला कधी म्हणलाय का दारू घ्या दारू? पाहुण्याला मारुतीचं मंदिर माहिती नाही, त्या पिणाऱ्याला बरोबर गुत्ता कळतो. गली गली गोरस फिरे मदिरा बैठे बिकाय.
कधी तुम्ही अंदाज बांधलाय का रावणाच्या वाट्याला संघर्ष आलाय काय? ते तो सोन्याच्या लंकेत राहत होत, सोन्याच्या. दुर्योधनाला कधी हस्तिनापूर सोडून जाण्याची गरज पडली आहे काय? मग ज्याच्या वाट्याला संघर्ष आला नाही, ज्याच्या वाट्याला दुःख आलं नाही, त्यानं समजावं आपण रामाची अवलाद नाही, आपण अवलाद रावणाची. कारण त्याच्या वाट्याला दुःख येतच नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, सुख जवा पाडे दुःख पर्वताय, हिनाने भले. जे हीन आहे, जे विद्रूप आहे, त्यानं सुंदर दाखवलंय. अरे अंधारच नसता तर प्रकाशाला काही महत्व आहे काय? मी तुम्हाला साखर दिली चिमूटभर, तुम्ही माझ्याकडे बघितली, तोंडात टाकली, कडमुड तोंड केलं. काय भिकारी महाराज बोलवलाय? कमीत कमी पुण्यातून येताना एखादा कंदी पेढा तरी आणायचा ना. साखर आणली आणि ती आम्हाला द्यायला आहे, ती काय मिळाली नाही काय? पण वावळ महाराजानं अगोदर कडुलिंबाच्या पाल्याचा रस दिला, पार उलट्या केल्या तुम्ही, मग चिमूटभर साखर दिली. आता मला सांगा, साखरेचं मोल कळालं का नाही? तसं आयुष्यामध्ये जोपर्यंत दुःख नाही आहे तोपर्यंत सुखाचं मोल कळत नाही. हे आपले संस्कार आहेत, ही आपली संस्कृती आहे. आणि हीच हिंदू संस्कृती घेऊन स्वामी विवेकानंद हे शिकागोला गेले. अवघं जग वेड झालं, अवघं जग वेड झालं. त्या लंडन मधल्या सगळ्या श्रीमंत उद्योगपतीची मुलगी, जिचं नाव मार्गरेट अल्वाय, ती पाठोपाठ आली स्वामीजींच्या, त्यांची शिष्या झाली. तिचंच नाव भगिनी निवेदिता, जी जन्मानं ख्रिश्चन होती, पण आयुष्यभर तिनं हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. अरे वेड्यांनो, आपण तर हिंदू म्हणून जन्माला आलो, मग किती सद्भागी आहेत. अरे या महाराष्ट्रातल्या आडनावांचे जर इतिहास शोधला तर शिवाजी महाराजापर्यंत, शकांपर्यंत आणि यादवांपर्यंत जातो. एवढं आपलं कुळ पवित्र आहे. पण त्याचा विसर जेव्हा पडतो तेव्हा वाटोळं होतं. म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतो, पायी करतो प्रजा राखून या मूळ, पायी करतो प्रजा हो राखून या मूळ, पायी करतो प्रजा राखून या कुळ, पायी करतो प्रजा राखून या कुळ, पायी करतो राखून या कुळ, पायी करतो प्रजा राखून या कुळ, हे पायी करतो राखून या कुळ, पायी करतो प्रजा राखून या कुळ. पारखिया मूळ छेदी दृष्टा, पारखिया मूळ छेदी दृष्टा, पारखिया मूळ
वारकऱ्यांकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संयोजन समितीनं जोरदार खांदेकरी दिले. ते म्हणतात महाराज डोक्यावर पडलाय का? आपल्या वारकऱ्यांना खांदेकरी म्हणतो. हो, जे घराच्या बाहेर काढतात ते सुद्धा खांदेकरी आहेत, पण त्यांचे खांदे उतरावे लागतात आणि वारकऱ्याचे खांदे कुरवाळावे लागतात. तेव्हा त्या ब्रह्मानंदी टाळीपर्यंत आपल्याला जातात. विठ्ठल 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 तो प्रजा राखोनिया कुळ. तुकोबाराय म्हणतात खरा वारकरी कुणाला म्हणावं, खरा धारकरी कुणाला म्हणावं, खरा मराठी माणूस कुणाला म्हणावं, जो आपल्या माणसाची काळजी घेतो. 400 वर्षापूर्वी याची गरज होती. कारण संताना ही मान देव मानी मुसलमान, ऐसे पोटाचे मारिले देवाशा विटंबिले, घाली लोटांगण वंदिनीच्याचे चरण, तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम. जे सुलतान सत्तेच्या केंद्रावरती बसले होते, त्यांची जीव उजुरी करायला स्वतःला हिंदू म्हणवणारे जमीनदारी सावकारी करिता वतनदारी करिता सुचले होते. मनगटामध्ये बळ होतं, पण आयाबायांच्या आबरू वाचवत्या येत नव्हत्या. पराविया नारी रखुमाई समान हा तुकोबारायांचा विचार लयास चालला होता. अशा वेळामध्ये, अशा भयंकर काळामध्ये एका दैदिप्यमान ज्योतीनं जन्म घ्यावा त्या शिवनेरीच्या माथ्यावरती. झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला, अन झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला, अन जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला, अन सूर्य जन्मला ग सखे सूर्य जन्मला, अन जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला, अन साधू संत सुखावले रयत भुरळली, अन शाहिरांच्या कवनांची मशाल झळाळली. शिव जन्मले ग सखे शिव जन्मले, अन जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. सुलतानिया काळोखात वीज कडाडली, अन दाहिनीच्या अंधारल्या धूप धडाडली. दुखी जन पीडित मन, अन दुखी जन पीडित मन, होते दैय कोवळे, अन मुरदाड या पात्यांचे आदूर पळवू सोहळे. अन शिव जन्मले ग सखे शिव जन्मले, अन जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. शिव जन्मले शिव जन्मले, जिजाऊच्या पोटी शिव जन्मले, शिव जन्मले शिव जन्मले, जिजाऊच्या पोटी शिव जन्मले, शिव जन्मले, शिव जन्मले. 400 वर्षापूर्वी प्रजा वाऱ्यावर सोडलेली, आजही ते झालंय. म्हणून ज्या पोराच्या बापानं रक्ताचं पाणी हाडाची काढं करून आपल्या पोराला शिकवलंय, ते इंजिनियर झालंय, आणि त्याला जर गावच्या रोडचं टेंडर मिळालं असेल तर त्यानं 100दा विचार करावा, आपल्या गावाचं भलं करायचं का आपलं करायचं. ज्यानं आपल्या भल्याचा विचार केला समजायचं ही अफजल खानाची औलाद आहे, आणि ज्यानं गावाच्या भल्याचा विचार केला समजायचं ही छत्रपती शिवाजी महाराजाची औलाद. तरी व्हावे पायिक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. जर आपण स्वतःला वारकरी म्हणून घेत असू, धारकरी म्हणून घेत असू, तर हजारदा विचार केला पाहिजे, वागायचं कसं आणि बोलायचं कसं. पायिक कुणाला म्हणावं? तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणातच सांगतात, पायिक कुणाला म्हणावं? जो आपल्या स्वामीला कमीपणा येऊ देणार नाही, उणेपणा येऊ देणार नाही. मग आपला स्वामी तरी कोण? ज्याच्या गळ्यात माळ आहे, भाळावर अबीर आहे, त्यानं समजावं त्याचा स्वामी ज्ञानोबा तुकोबा आहे. ज्याच्या मस्तकावरती चंद्रकोर आहे, ज्याच्या हातामध्ये शिवाजी महाराजाचा गंडा आहे, त्यानं समजून जावं आपला स्वामी हा शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज आहेत. प्रश्न असा आहे वारकऱ्याला, तुकाराम महाराजानं गायछाप खाल्ली का सूर्यछाप?
ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या उडविली पुढे भांग विडी भांग भुरका हे साधन पचनी पडे मद्यपान महाराज लई जोरात माऊली काय करायला नाही वल्ली आहे मग बेसरमाचा पाला खा ती पण वल्लीच आहे महाराज अरे कोणी बोलवलंय महाराजाला ती नेमकं आपल्या तंबाखूवर पडलंय बा तुटून तुमच्या गाय छापवाल्याला प्रश्न विचारला होता तुमच्या म्हणजे बाहेरच्या तुम्हाला नाही गाय छापवाल्याला प्रश्न विचारला होता हे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी मला त्यांच्या NSSच्या उद्घाटनाला बोलवलं होतं संगमनेरला ते संजय मालपाणी चांगला 6.5 फूट उंचीचा गोरापान माणूस बोले गुरुजी आपण को पूरी रामचरित्र मानस मुखोद्गत है वाह वाह क्या बात है मी हळूच कोण प्रश्न विचारला बोले सर आप गाय छाप खाते हो क्या बोले क्या बात कर रहे हो मैं अरे जिस मुख से मैं राम का नाम लेता हूं उस मुख से गाय छाप खाऊंगा कैसे त्यांना दूसरा प्रश्न मी विचारला कि आपने आपके पुड़ी का नाम गाय छाप क्यों रखा था हे सगळं रेकॉर्ड होते खरंय पुड़ी का नाम गाय छाप क्यों रखा त्याला राग आला बोले हमारे पूर्वजों ने रखा है कौन सा रखना चाहिए था मी बोललो नाही तुम्ही डुक्कर छाप ठेवला असतं गाढव छाप ठेवला असतं ते हे आमचे येडे वारकरी म्हणले नसते ना 4-5 माणसात एकत डुक्कर छाप द्या बरं गाढव छाप द्या बरं गाय छाप म्हणलं की आपल्याला वाटतं 4 धाम यात्रेलाच गेलो का काय अरे त्या गाय छापवाल्यानं त्याच्या मागून पुढून रामाचे आणि कृष्णाचे फोटो लावलेत बरोबर आहे राम कृष्ण अरे खाल्ल्यानंतर काय अवस्था होणार आहे आपल्या थोबाडाची ते थोबाडाचे फोटो आहेत कॅन्सर झाल्यानंतर काय होणार आहे सुनबाई चपात्या फेकून मारणार आहे नातू रडायला लागला गप बसाना की सांगणार आहे तुला शेतातली भांबड दाखवू का भांबड भांबडी सारखी अवस्था होईल आपली कधीतरी वारकऱ्यानं घरी गेल्यानंतर आपल्या नातवाला स्वतःचा फोटो दाखवावा आणि पांडुरंगाचा दाखवावा नातवाला विचारावं याच्यातलं तुला कोण आवडतं नातू पांडुरंगाचा फोटो फेकून देतो आणि आजाचा फोटो जवळ घेतो ज्या नातवाला पांडुरंगापेक्षा आजा प्रिय आहे तो जगला पाहिजे का नाही माऊली तो हेच म्हणतोय जाय एक पुडी घेऊन ये तुला चॉकलेट घेऊन ये पोरग बघतोय 10-20 रुपयाची पुडी आता केवढ्याला आपल्याला माहिती नाही 20 रुपयाची पुडी असं उदाहरण धरा तुम्ही काही सांगणार नाहीत महाराज एवढ्याला पुडी आहे 20 रुपयाची पुडी धरा आणि पोराला 1 रुपयाची चॉकलेट ते म्हणतोय केवढा मोठा अन्याय आहे बा आपल्यावर आपल्याला 1 रुपयाची वस्तू आणि बाबाला 20 रुपयाची वस्तू मग एक दिवस बाबाचाच माल अर्धा काढून ठेवतो तो आणि मग जेव्हा शाळेच्या खिशामध्ये ती सगळी वल्ली निघती तेव्हा तिची मम्मीच म्हणती मेल्या बाप जीव घेईल तू हो बाप जीव घेईल सांगा ना एकाच कुळात कौरव आणि पांडव जन्माला आले म्हणजे एकाच कंपनीच्या गाड्या आहेत एकीच्या स्वाधीन 100 झाल्या आणि दुसऱ्याच्या स्वाधीन 5 झाल्या कुळ एकच आहे पण 100 एक बी वाट्याला आलं नाही 5 एक बी वाया गेलं नाही याला कुळ जबाबदार आहे का आई जबाबदार अरे कुंतीनं एक बी वाया जाऊ दिलं नाही आणि गांधारीच्या वाट्याला एक बी आलं नाही तिनं पाणीच एवढं घातलं की त्यांचे सगळ्यांचे सोटमुळं सडले विचारा तुम्ही मोसंबीचं शेती करणाऱ्याला विचारा तुझ्या मोसंबीला फुलारा कधी येतो मोसंबीला पीक कधी लागतं तो म्हणतो 3 महिने मोसंबी तानावर द्यावी लागते म्हणजे मोसंबीचं पाणी बंद करावं लागतं आणि मोसंबीचं पाणी बंद केलं तर तुम्ही तुमच्या वंशाच्या टेंब्यांचं कधी पाणी बंद केलंय काय बापानं नेट पॅक दिलं नाही तर ही म्हणली भाळा कोरून कोरून डब्यात ठेवलेले पैसे नेट पॅक टाकायला दिले हिनं कुण गांधारीनं कुंतीनं नाही दिले तर दिले त्याला सांगायला लागली वाटोळ झालं लई चांगले चांगले स्थळ येत होते रे बाब्याला सांगती चांगले स्थळ बाब्यानं अल्बम काढून बघितला लग्नातल्या त्या बाहुल्यावरती मम्मीचं वजन होतं 38 किलोचं
आणि आता बाब्याला मिशा आल्या तर मम्मीचं वजन झालं 138 किलोच. दादली घरात घुसाना, नवऱ्यानं दरवाजा काढाय शटर टाकलंय. आणि तरी बी ही म्हणती वाटुळ होते. सांगा ना, शिवाजी महाराजाच्या वाट्याला कितीदा बाप आला, पण त्या बापाचा जीव वाचावा आदिलशहानं पकडलं होतं शिवाजी महाराजाला. तो आपला बाप सही सलामत वाचला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजानं त्या शहाजहानला पत्र लिहिलं. तो त्या अहमदाबादेत होता, गुजरातीमध्ये. त्यानं पत्र पाहिलं शिवछत्रपतींचं, डासा डासा रडायला लागला. या खुदा, तेरे इस बंदे के पास दिल्ली का तख्ता और ताजमहल है, फिर भी मेरी झोली खाली है. और उस शहाजी के पास ना दिल्ली का तख्ता है ना ताजमहल है, फिर भी उसकी झोली भरी हुई है, क्योंकि उसके पास शिवा जैसी पाक दिल औलाद है. अरे वो शिवा जिसने अपने बलबूते पर स्वराज बनाया, लेकिन आज अपने वालिद को बचाने के लिए पूरा की पूरा मुझे देने के लिए तैयार है. खुदा, दूसरी तरफ तेरी इस बंदे की औलादे है जो दिल्ली का तख्त हथियाने के लिए मेरी जान की दुश्मन बनी हुई है. खुदा, अगर अगले जन्म में इंसान बनाना है तो शिवा जैसी पाक दिल औलाद देना भी ना भूलना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजासारखी एखादी औलाद आपल्या पोटी जन्माला यावी, हे कोण मागतंय? 5 वेळची नमाज पाळणार. आणि इथं आपल्या घरात महाराज जन्माला आलेत, घरात महाराज जन्माला आलेत. आणि ते जय भवानी जय शिवाजी म्हणायला लागले की मांत्रिकाकडे न्यावं त्याला. याला शिवाजी महाराज लागलेत. याला अभ्यास कळाना, काही कळाना, नुसतं जय भवानी जय शिवाजी. जातो रायगडला आणि येतो राजगडला. कुणी दाखवावं? इनं दाखवावं. 400 वर्षापूर्वी विज्ञान सांगणाऱ्या तुकाराम महाराजाचा आपल्याला विसर पडला. हे टेस्ट ट्यूब बेबी आता आलंय, आता कळालं या लोकांना. पण त्या काळातच तुकाराम महाराजांना सांगितलं होतं, नवसे कन्या पुत्र होती, अंगी दैवत संचरे, मग तेथे काय मिळवणी नवनारे नरनारी, शकून सांगे नानापरी. अरे विज्ञानावर आधारलेला हा परमार्थ, विज्ञानावर आधारलेला आहे. आणि ही तर मागतायत काय? पांडुरंगाला कधी नवस बोललेलं कोणी ऐकलंय? चला बाबा, भरा भरा गाड्या भरा, आता पंढरपूरला जायचंय, नवस फेडायचा आहे. लोक नाही का त्याच्या मेंदूचा मुका घेणार. ज्ञानोबा माऊलीला नवस फेडायला आलं वे कोणी? पावत नाही का? लोक येडे आहेत का? अरे अख्खा महाराष्ट्र चालतो त्या रस्त्यानं, अख्खा महाराष्ट्र चालतो. हे संतांचे विचार संकट काळातही आपण सोडता कामा नये. बाप आजारी पडला, बाप गावाला गेला म्हणून आपण बापाचं नाव बदललंय का? वारकरी कुळात जन्माला आलेल्या माणसानं आपला संप्रदाय सोडून नाही त्याच्या वाट कशाला मरायला जावं का? आपला बाप आहे, ही आपली ओळख आहे, ही आपली आई आहे, आणि ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, खरा पायी कोण? पायी कतो प्रजा राखोनिया कुळ. हे आपलं कुळ आहे. आपल्या घरामध्ये 33 कोटी देवांच्याही अगोदर ज्याची पूजा होते ती आई आणि वडील आहेत. ज्या पांडुरंगाला द्वारिका सोडून यावं लागलं 33 कोटी देव भजले म्हणून. भक्त पुंडलिकानं आईची वडिलाची सेवा केली, ती या सोन्याची द्वारिका सोडून पांडुरंग इथं विटेवर उभा राहिला, त्याला देव भेटला. सांगा ना, ज्या संत जगनाडे महाराजांच्या नावानं स्थापन झालेली ही समिती, प्रतिष्ठान, हे सगळं का करते? संत जगनाडे महाराजांना लेखणीच हातामध्ये घेतली नसती तर मौखिक राहिलेली गाथा कागदावर कशी आली असती? लाखो लोकांना PhD केल्यात. अरे हा पंचम वेद आहे. शिकलेल्यालाही तो आपलंसं करतो. मी न्याहारी नावाचा उपक्रम राबवतोय. ते काय भाऊ म्हणाले आल्याला, महाराज मी तुमचं 3 वर्षापासून स्टेटस ठेवतोय. माझं नाही, ते तुकाराम महाराजाचं आहे. न्याहारी म्हणजे 1 मिनिटाचा व्हिडिओ, 1 अभंगाचं ते निरूपण असतं तुकाराम महाराजाचं. अवघा शिकलेला माणूस सुद्धा त्या पंथावरती येतो, एवढी ताकद तुकाराम महाराजांच्या विचारांची. अरे ते जाऊ द्या, आजचा अभंग 4 चरण जर घेतले तर माणसं बुचकुळ्यात पडतात. कोणाचा आहे वो? ओळखूच येई नाही वो, कुठून बोलवलंय महाराज?
कोणी बोलवलंय महाराज? आणि जसं 5वं चरण येतं तुका म्हणे, अरे हो, आपल्या तुकाराम महाराजाच आहे म्हण. काय ताकद म्हणावी त्या तुका म्हणे शब्दामध्ये. ही ती ताकद आहे जी 400 वर्षानंतर सुद्धा, मी तर जर 4दा तुम्हाला गजानन म्हणे जर म्हणलो तर तिकडून खालू पाठीमागून उठायला सुरुवात होईल. याची गाडी पंक्चर करा, गाडी गजानन म्हणे. तू का म्हणे ऐकायला आलोय आम्ही, ज्ञाना म्हणे ऐकायला आलोय आम्ही. तू काय तुझं म्हणजे इथं आलेला माणूस हा फक्त शिदोरी आहे. आम्ही वाहून आणणारे फक्त वाहक आहोत. त्या देहूतून आळंदीतून आणलेली शिदोरी संत जगनाडे महाराजांना हृदयात साठवणाऱ्या या विंचूरकरांपर्यंत ती पोचवायची आहे. म्हणून मी आलोय. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, कोण खरा पाईक तू प्रजा, जो आपल्या माणसाची काळजी घेतो. पाईक तू प्रजा राखून या कुळ, जो आपल्या कुळाची शान राखतो. हे 1 BHK 2 BHK आपलं नाही बरं का. त्या 2 BHK 1 BHK मध्ये मास्टर बेडरूम आहे, चिल्ड्रन बेडरूम आहे, गेस्ट करिता बेडरूम आहे, पण ग्रँड फादर आणि ग्रँड मदर करिता बेडरूमच नाही. दाखवा मला कुणाच्या 1 BHK 2 BHK मध्ये आजी आजोबांसाठी ग्रँड फादर आणि ग्रँड मदरसाठी आहे का रूम? हे 1 BHK 2 BHK कुणाचं आहे? त्या इंग्रजाचे. 70 वर्षाची आजी 72व्या वर्षी दादला करते. तिकडं म्हणतोय मी. त्यांच्या घरात आजी आजोबाच नाही आहेत, तर आपल्या घराला शोभा आजी आजोबा शिवाय येत नाही. मी ज्या नगरामध्ये राहतो ना, महानगरामध्ये, भयंकर झाले. 6वीच्या पोराच्या बॅगेमध्ये नाही त्या वस्तू निघायला लागल्यात. हे जे पोरं 4 पोरामध्ये बसून कोपऱ्यामध्ये जाऊन जे मोबाईल काढतात आणि एक मोबाईल 7-8 जण पाहतात, त्यात काय गाथान गीता बघायले का ते? सांगा. पोराच्या हातामध्ये दिलेला मोबाईल आज त्या पोराला आपण गेम मधून गोळ्या घालायला शिकाव्या. उद्याच्याला रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही. गावात घडलेली गोष्ट आहे. अंतरवाली टेंभी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना या गावात घडलेली गोष्ट आहे. शेजारणीनं शेजारच्या पोराचा मोबाईल घेतला. काय बघायचं असेल त्या बिचारीला जाऊ द्या, पण तो नेमका पाण्यात पडला आणि बिघडला. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. तिला वाटलं आता आपलं कामाचे पैसे आले की याचा मोबाईल आपण नीट करून देऊ. 4 दिवस त्या बाईनं मोबाईल नीट केला नाही. शेतामध्ये ह्या पोरानं त्या बाईबरोबर हुरडा खावा. आणखीन एक जण शेजारी होता. आणि नंतर कळालं रात्रीच्याला की कामाला गेलं तर तिच्या डोक्यामध्ये दगड घातलेला दिसला. 4 दिवस पोराला जर मोबाईल मिळाला नाही तर त्यांनी जिवंत माणूस मारला. हा दुर्योधन आपणच पैदा करतोय, लक्षात घ्या. तोच होता माहितीला, तोच सगळ्या विधीला होता, लोकांना कळानाच. मग 4-5 महिन्यानं त्यांच्या मित्राला सांगितलं आणि मग ते पकडल्या गेलं. इतकं भयंकर आता त्या जिल्ह्यात घडलंय. आपल्या जिल्ह्यात यायला वेळ लागणार नाही, म्हणून 2 पैसे कमी कमवा, पण त्याला राम सांगा. बाळा, निरापराध निष्पाप असताना केवळ जगानं आपल्या बापाला खोटारडा म्हणू नये म्हणून प्रभू रामानं 14 वर्षाचा वनवास भोगला. त्या रामाची तू औलाद आहेस. त्या रघुरामाच्या सूर्यवंशामध्ये, त्या भगवान श्रीकृष्णाच्या यादव कुळामध्ये तू जन्माला आलेला आहेस. त्यांना उणेपणा येता कामा नये, हे आपलं कुळ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुणाला पाईक म्हणावं, पारखिया मूळ छेदी दुष्टा. हे जे दुसऱ्याचं आलंय, अरे ज्या शिवाजी महाराजाला आपण डोक्यावर घेऊन नाचतोय, त्या शिवाजी महाराजांना अरबी फारशीतले शब्द बाहेर गेले पाहिजे आपल्या भाषेतून. म्हणून राजभाषा व्यवहार कोश नावाचा ग्रंथ लिहून घेतला रघुनाथ पंत हनुमते नावाच्या आपल्या मंत्र्याकडून. आजही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अरबी फारसी शब्दाला पर्यायी शब्द काढले. सांगा मला, या माईकला मराठीत काय म्हणतात? वायरला काय म्हणतात? वायरला वायर म्हणतात महाराजांना. असं कसं? याला माईक तर माईकच म्हणतात. खिशातल्या मोबाईलला त्याला भ्रमणध्वनी म्हणतात. पण किद्दा म्हणलो आपण?
कोणीतरी तुम्हाला फोन केला, हाला हाला हाला, आम्ही इकडून रामकृष्ण हरी म्हणलं की ते रामकृष्ण हरी म्हणतच नाही. हा हा, कोण महाराज आहेत का? हो हो, रामकृष्ण हरी. हा महाराज, तुमची तारीख पाहिजे होती आणि किती घेता मग? तुझी काय किती घेता? नाही, सुपारी किती घेता? मी म्हणलो थांब आणतो. झिलकरी म्हणणारे जीरजी, सुपारी किती घेता म्हणणाऱ्याचा फोन आम्हाला येतो. पण लक्षात ठेवा, इकडून महाराज रामकृष्ण हरी म्हणल्यावर त्यानं तिकडून रामकृष्ण हरी म्हणलं का पाहिजे? थोडी लाज वाटेल माणसाला पहिल्यांदा वाजन. अरे येऊ आवळ महाराज, यालाही त्रास होतो. वर्गात गेलं की पोरं 5 वर फॅन लावतात, 5 वर. वावळ महाराजाच्या धोतराची आंब्रेला होते का कशी बघायला? अरे हे वारकऱ्याचं धोतर आहे, ते काही निघतंय वय एवढं? एवढं मोठं मंगळसूत्र नसतं, बाकी हे सगळं असतं. अगोदर आमचेच सहकारी म्हणायचे, आले का महाराज, कुठं होती सुपारी? सुपारी बाज म्हणायले दे. मी म्हणलं ठार वेड झाल्याशिवाय पर्याय नाही. आता तेच म्हणतात, आले का महाराज? अरे बाप रे, काल तिकडं विंचूरला कीर्तन होतं म्हणे तुमचं. वा वा वा, छान, रामकृष्ण हरी. एकदा लोकांना समीक्षा करायचं सोडलं, ते आपसात कुजबुजले. यार आज ते धोत्रावर आलंय, उद्या लुगड्यावर बी येऊ शकतंय, त्याला काही म्हणू नका. आपल्या कॉलेजचं नाव खराब करायचं नसेल तर धोत्रावर येतंय तर येऊ द्या, त्याला डिवचू नका. उद्या त्याला ते भारुडकार म्हणून येईल, आज कीर्तनकार म्हणून येतंय म्हणून डोळ्याला बर्र वाटते. हे तर दाढीवाली मावशी किती विचित्र दिसेल. आपल्याला माहिती आहे आपण चांगल्या मार्गाने चाललो, मग यांचा विचार काय करायचा? पारखियामुळं हे जे परक्याचं आपल्यात आलंय ना, सांगा बरं, हा जर गजानन महाराज नसताना रॉकी महाराज वावळ असता, बोलवलं असतंय? हे म्हणले असते, टॉमी महाराज वावळला बोलवायचंय का? समिती म्हणली असती, कोण टॉमी? येडायस काय? लोक दगड घालतील आपल्याला. टॉमी महाराज, रॉकी महाराज, गजानन महाराज. माय बापाचं हे पुण्य आहे म्हणून आपले बापजादे 100 वर्ष जगले का? पंढरीला एकदाही गेले नाही. आणि यांनी 4 धाम यात्रा कितीदा तरी केल्या, तरी सुद्धा देव काही याच्या घरात आला नाही. कारण याच्या पोराचं नाव समीर आमिर. समीर आमिर. आता तर नवीनच फॅड आलंय, नवरा बायकोच्या नावाची भेळ करायची आणि मग दुसरं बनवायचं पोराचं नाव. त्याला काही अर्थ नसतो, काही नसतो. आलोक, आलोक म्हणजे अंधार. पोराला नाव ठेवलं, हे लई बरं वाटतंय. अगं तुला बरं वाटतंय, पण त्याचा अर्थ कळतोय काय? लक्षात घ्या, हा आपला प्रॉब्लेम झाला. आणि या प्रॉब्लेमला जर दूर करायचं असेल तर या नारदाच्या गादीशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुणाचंच ऐका ना म्हणा. उगत तुम्ही वारकरी येत म्हणून ऐकता येत नाही तर आम्ही घरी म्हणलो ते गप्पाव बाहेर बीतेच हात बीतेच काय येऊ का आपलं. तुम्ही म्हणता या ना महाराज पाय. आम्ही दादांच्या घरी गेलो, आई म्हणल्या साधू संत येती घरा तोची, माझ्या डोळ्यातच पाणी यायचं बाकी होतं. तुम्ही नम्र आहेत, नम्र झाला भूतातेने कोंडिले आनंद. तुमच्याकरिता तुकोबारायाने लिहिलंय, आमच्या घरच्या करिता नाही. आले का महाराज? आले, निघा कॉलेजला. घरून फोन येतो, लय अवघड आहे. तुकाराम महाराज आमच्या वाट्याला आले म्हणून कीर्तन करता येतात. हे सगळे वारकरी जे आनंदानं संसारिक झालेले आहेत ते जे कीर्तन करतात ते तुकाराम महाराजामुळे करतात. नित्य नेमाम्मा युद्धाचा प्रसंग म्हणून तो आनंदानं करू शकतो. पण याच्यात ही मजा वेगळी आहे. पण हे का करायचंय? पारखियामुळं. हे जे परक्याचं आपल्यात आलंय, जे व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, हे जे केक बीक सगळे आलेत ना, पोरं म्हणले गुरुजी पर्याय सांगा आम्हाला. केक नाही कापायचं तर काय कापायचं? म्हणलो कलिंगड कापा. तुला कलिंगड? अरे म्हणलो तेवढाच शेतकऱ्याचा फायदा होईल. केकवाला तर शेतकरी नाही, एखाद्या तरी शेतकरीनं केक हाऊस टाकलंय का? आपला आजही मराठी शेतकरी हा शेतीच करतोय. कलिंगड वापर, बाजूनं दिवे ठेव,
ववाळायला नाही भेटलं कोणी तर पोरच एकमेकाला ववाळा, काय मरत नाही. मग हे पोरं गडावर नेले की त्यांचे बड्डे तिथं ते होणार. आपण पुढं गेलं की मागं हे केक कापणार. बरं केक कापणार तर कापणार, एकमेकाच्या तोंडाला गोळसणार. पोटातल्या वस्तू यांनी तोंडापर्यंत आणल्या. आपलं अवघड झालंय. आपल्याला आपल्या शेवया आवडणार. जावयाचं जेवण शेवयाशिवाय, दुधाशिवाय, त्याच्यातल्या तुपाशिवाय होत नव्हतं. आता पोराला म्हणलो शेवाय, मॅगी, आपल्या शेवयाला त्यांनी मसाल्याची जीन्स पॅन्ट घातली. मसाल्याची जीन्स पॅन्ट घातली, त्याचं झालं चायनीज, त्याची झाली मॅगी. मॅगी, भिकमागीची मावस बहीण मॅगी. 32 वेळा चावून खावास आहे का त्याच्यात? 32 वेळा ते नुसतं गिळायचंच असतं. अर्ध ताटात, अर्ध व्हाटात आणि अर्ध पोटात. असं कोंबावं लागतं, असं नाही खावं लागत. आणि ते काय ताट जमिनीवर ठेवायला जमत नाही. काय सांगावं माऊली, म्हातारे कोतारे सुद्धा गेम खेळत आहेत. गेम. बाबा रामकृष्ण हरी काय बोलता येत नाही का? बैरे नाही म्हणे ते गेम खेळत आहेत. म्हणजे ते तल्लीन झाले. अहो आम्ही त्या बीडला, आम्हाला जायचं होतं माजलगावला. बीडला 75 निमित्त आम्ही कीर्तनाला गेलतो त्या बाबाच्या. म्हणलं बाबाला भेटून जावं, आपलं फ्रेश व्हावं, हातपाय धुवावे, जावं. तर बाबा मॅगी खात होते. बरं त्या मॅगीचं ताट असं ठेवून जमत नाही, तर धरावं लागत. बाबाचं लक्षच नाही का मॅगी आहे ना. आणि सुनेला आवाज द्यायचे, अगं स्वाती आज मॅगी खरटच झाली बघ. ती सून पळत पळत यायची आणि लेकाच्या ताटातली मॅगी खायची आणि म्हणायची, दादा कसली खरट झाली, उलट मीठ कमी पडले. आम्हाला माहिती होतं मॅगी खरट होत होती. देवानं दिलेल्या 2 मॅग्या त्याच्यात पडायच्या. बाबा घुसळायचा आणि त्यो मालाचा. ते काय चायनीज माल आहे वय. चायना मेड एखाद्या वेळेस खरट लागणार नाही, पांडुरंग मेड लागणार नाही. वय विठल विठल म्हणतात. खरा मराठी माणूस कोण, खरा वारकरी कोण, खरा धारकरी कोण, पारखियामुळं छेदी दुसरे. हे जे दुसऱ्याच आपल्यात आलंय ते एकदा बाजूला करा. या ताईंना सांगणं आहे, एखाद्या आपल्या फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर नऊवारी साडी घातलेला फोटो टाका आणि त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. एवढ्या सात्विक कमेंट्स असतात त्या. आजही आपल्या भारतीय वेशातल्या त्या फोटोला एका भावानं, एका बापानं आपल्या लेकीला दिलेल्या कमेंट सारख्या कमेंट आहेत. आणि तिचं अपर निपर घालून करून उभीन काढून फोटो काढा आणि खालच्या वाचाव्याशा वाटत नाही. म्हणजे आजही तुम्हाला कळल जगाला काय आवडायलंय, मराठी माणसाला या महाराष्ट्राला काय आवडतं. यार ते जाऊ द्या. एखादा वारकरी आळंदीतून आला, मुठभर शेंगदाणे घेऊन तुम्हाला शेंगदाणे वाटले, प्रसाद म्हणून खाणार की नाही? आणि बिअरभर टाकणारा दुबईतून आला आणि 10 किलो शेंगदाणे घेऊन आला आणि त्यांनी 50 पुडके बनवले आणि तुमच्या हातात दिले. वत्सलाबाई छबीलाबाईला म्हणा लागली, माय तुझ्याकडे आलं काय बाई पार्सल? हो माय आलंय. काय करा म्हणे? म्हशीला टाकावं. काय करावं? माय म्हशीचं दूध तर लेकर बाळ प्यायलेत, मग गटारीत टाकावं. म्हणजे आजही वारकऱ्यानं शेंगदाण्याला स्पर्श केला तर प्रसाद व्हायलाय, आणि चारित्र्यहीन माणसानं त्या शेंगदाण्याला स्पर्श केला तर त्याचा चकना व्हायला लागलाय. तरी आपल्याला कळाना. लक्षात घ्या मायबापानो, आपण जागं झालो पाहिजे. जर आपण जागं झालो नाही, मला सांगा, आज जरी आपण आधुनिक युगात जगत असलो, काय लोकमान्य टिळकांना इंग्लिश येत नव्हती काय? महात्मा गांधीला इंग्लिश येत नव्हती काय? अरे आपल्या संभाजी महाराजाला यायच्या 18 भाषा. ज्ञानोबा माऊलीचं नाव घेतो. आमच्या ज्ञानोबा माऊलीनं मराठीला बाई अमृताची गोडी असं म्हणले. अमृताची गोडी व उड्या मारू मारू सांगायला लागलो. आणि पोरग पळत आलं, ममा 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 ममा, हा बेटा हा बेटा, ममा कॅमल ममा कॅमल. तिथं मी दूध घ्यायला गेलेलो त्या भोसले बाईकडे. तिला वाटलं ह्या गुरुजी देखत शिव्या द्यायला पोरग फाड करून वडलं. म्हणलं अहो ते कॅमल म्हणजे उंठ आलंय म्हणतंय. आपल्याला कुठं कळतंय? मग कळत नाही तर कशाला टाकले? अरे ते वाघिणीचं जरी दूध असलं तरी वाघिणीचं दूध पचवण्याकरिता आईचं दूध पाजलं पाहिजे की नाही?
जन्मलेल्या पोराला वाघिणीचं दूध पाजलं तर ते मरणार नाही वय. लक्षात घ्या मायबापानो. म्हणून तुकोबाराय म्हणतात कोण खरा पारखिया मुळ छेदी दुष्टा. आणि अशा पायिकालाच आयुष्यात पुढे जाता येतं. तो एक पायिक पायिका नाईक. तुकोबाराय म्हणतात ज्यानं आपल्या माणसाची काळजी घेतली, आपल्या कुळाच्या मर्यादा पाळल्या, ज्यानं परक्याचं ओळखलं, बाहेर फेकलं, त्याच पायिकाला नाईक होता येतं, त्याच सैनिकाला सरसेनापती होता येतं. आणि एकदा का तो सरसेनापती झाला की भाव सकळिक स्वामी, अख्खं आयुष्य त्याचं स्वामी कार्यासाठी असतं. पण पायिकाचा नाईक व्हायचा असेल तर काय करावं लागतं? तिसरं चरण. तृणवत सोनेच्या पाशाला तृणवत तनो सोन्याच्या पाशाला तृणवत तनू सोनेच्या पाशाला पायिकाचा नाईक व्हायचा असेल, सैनिकाचा सरसेनापती व्हायचा असेल तर काय करावं लागतं? तृणवत तनू सोनेजा पाषाण. त्या पायिकानं, त्या मराठी माणसानं, त्या वारकऱ्यानं, त्या धारकऱ्यानं आपल्या शरीराला तृणा समान शुल्लक लेखलं पाहिजे. आता सराव परीक्षा झाली आमच्या 12वीची. एका पोरानं पेन शिंपडला, दुसऱ्याच्या शर्टावर थेंब पडला तर शाईचा. त्यानं लगेच कर्कटक काढलं की त्याच्या मानेतच खोसलं. तृणवत तनू. सांगा ना, तुकाराम महाराजांनी रेमंडचे कपडे घेतले असतील का कोणते बरं? पर तेही जाऊन द्या. महात्मा गांधींचं जर आपण धोतर बघितलं, त्यांना तर नेहरू बी नाही काहीच नाही. बरं, ज्याची सिक्स पॅकची बॉडी आहे ते बॉडी दाखवायला लागले, महात्मा गांधीची तर तीही नाही. तरी सुद्धा ते गोड वाटतंय का नाही? का? तृणवत तनू. त्या शरीराला मोल नाही. त्या शरीराच्या आतमध्ये जो ईश्वरी अंश, जो आत्मा बसलेला आहे, त्या आत्म्यानं जे सत्कार्य केलंय, त्या सत्कार्यापुढं जग नतमस्तक आहे.
म्हणून कधी महात्मा गांधीची बॉडी आपल्याला विचित्र वाटली आहे काय? एक ना एक फासोळी मोजता येईल, पण तरीही बापूजींबद्दल अपशब्द परकाशब्द येतोय. म्हणूनच संत कबीर म्हण, अरे तू आया जगत में, अरे तू आया जगत में, लोग हंसे हम रोए, अरे करनी ऐसे करिए कि जब सिधारो परलोक में, लोग रोए हम हसे. वावळ महाराज जिथं पुरला, जिथं जाळला, तिथं लोक राम राम म्हणाले. महाराजाचं पॉकेट कमी भरलं होतं, लागतोय देव. तुमच्या पॉकेटामुळे आज आमच्या शिवविचार जागर अभियान या संस्थेचे 13 विद्यार्थी मिलिटरीमध्ये. लक्षात घ्या मायबापानो, तुमच्या सत्कर्माचा तो पैसा आहे. त्याने कधी वारकरी व्यवहार उघडल्या जाणार नाही. कोणीतरी गोशाळाच टाकतो, कोणीतरी चोखोबा महाराजाचं मंदिरच उभारतो. हे तुमचं आहे, हे तुमच्या कष्टाचं आहे. पण हे कष्टाचं करत असताना आपण मुलांना संस्कार द्यायचं विसरतो. तृणवत तणू, या शरीराला शुल्लक लेखलं पाहिजे, कारण हे शरीर अमर नाहीये. त्यातला विचार, त्यातला आत्मा अमर आहे. पण पोरानं कर्कटक खोसलं म्हणा, नवरदेव गेला कपडे बघायला. नवरदेव आताच जाऊ द्या, पण एक 25 वर्षापूर्वीचा नवरदेव सांगतो. आताचा नवरदेव म्हणतोय मला काही नको, नारळ पण नको, मुलगीच हवी. मिळाना ना जनगणनेचा हिशोब बघा. याला जबाबदार कोण? आपणच आहे. म्हणून आजीला जर पांडुरंग आला आणि पांडुरंग म्हणला, आजे काय देऊ तुला? सोन्याचा बंगला देऊ का? नको बाय. मग काय पाहिजे? काय पाहिजे? नाथसून पाहिजे. पांडुरंगा मरणा अगोदर नाथसुनेचं तोंड पावते. पांडुरंगा गायकुतीला आली म्हातारी, जीवच जायना. परेशान झाले लोक. आता काय करावं, काय करावं? कसं तरी जमवलं हातापाया पडून, बाबा आमच्या म्हातारीची इच्छा आहे. नाथसून आणली. म्हातारीचं तोंड बघितलं आणि चक्कर येऊनच पडली. जिचं तोंड बघण्याकरिता इथं आत्मा अडकळून पडला होता, तिचं तोंड पाहिल्यावर नाथसून चक्कर येऊन पडली, निफाडला गेली, परत आलीच नाही. डायरेक्ट आजीला फोटोतच बघितलं तिनं. कधी आजीला वाटलंय का, बाब्या तुझं पोरग इंजिनियर झालं पाहिजे, तुझं पोरग कलेक्टर झालं पाहिजे, तुझं पोरग फौजमध्ये गेलं पाहिजे, तुझं पोरग सायंटिस्ट झालं पाहिजे? नाही. नवरदेव 2च वर्षाचं पोरग आहे, कपडे घालायचं विसरलं. आला गा वत्सला नवरदेव. आता परीक्षेला विचारलंय का पोराला मी? त्याचा बाप चांगला श्रीमंत, 4 एकर शेती. तुम्ही म्हणता फक्त 4 एकर. तिथल्या गुंठ्याला 80 लाखाचा भाव आहे. पुण्यातल्या गुंठ्याला 80 लाखाचा भाव आहे. अंदाज बांधा किती झालंय त्याचं. 4 एकर आहे, 4 एकर. ते फॉर्च्युनर घेऊन येत आहे. बापाचं नाव सुदामराव आहे. मराठीच्या पेपरला सुदामरावला पहिला उकार देते सू, आणि हिंदीच्याला दुसरा देते. फॉर्च्युनर मध्ये येत आहे. मी म्हणलो याला काय व्हायचं हे बघूच एकदा. बोले बेटा 20 में से 20 अंक दूंगा. ते म्हणलं सही खरंच देणार ना? ये ले दे दिया. मेरे बाप का क्या जा रहा, ले 20 में से 20. तसा भी पास होणार नाही ना, असा भी पास होणार नाही. त्याचं कुठं गावगावा होणार आहे? बोला सच बताओ गुरुजी. बोले बता ना. बोले मरने के पहले कम से कम एक बार दुल्हा बनना है. काय दिव्य स्वप्न आहे. आणि ज्याचं लग्न व्हायला लागलंय ते म्हणते बजा 12:45 गोरज मुहूर्तावर त्याचं लग्न लावायचं आणि 4:30 वाजेपर्यंत नवरदेव नाचायला लागला. त्याचे मित्र बी तसेच. मित्र वनव्यामध्ये गार बिस्लरीची बॉटल घेऊन यायचे. नवरदेव नाचून नाचून दमला की गार बिस्लरीची बॉटल आणायचे, नवरदेवाला द्यायचे. नवरदेव प्यायचा. एकाच बॉटलमध्ये नवरदेव अगोदर म्हणायचा बजाव, आणि एकाच बॉटल मध्ये वाया. काय कोणती वल्ली होती, नवरदेवाची जीभ जडच पडली बुवा. नवरदेवाला माणसंच दिसानात. कसा तरी नवरदेव तिथं बहुल्यावर उभा केला. बहुलं बी राहिलं नाही हो आता.
त्या स्टेजवर उभा केला. आता स्टेज बरं वाटतंय. भाऊलं म्हणल्यावर सगळे भोवताली बघायला लागले. काय असतंय भाऊलं? जुनी माणसाला माहितीये, भाऊल्याशिवाय लग्न लागत नव्हतं. आता कसं बी लागतंय म्हणा. कोरोनात लागलंय. कोरोनात माणूस जगल का वाचल याचा नियम नव्हता, पण लग्नाचा नियम होता. काय होत नाही. वाटलं का पोरीच्या बापाला तरी वाटलं का जर आपली पोरगी विधवा झाली तर करावं काय? नाही काय आशावादी आहेत लोक लग्नाच्या बाबतीत. अरे याने माळ नवरीच्या गळ्यात टाकावी ना, टाकली. हाताला दाढी टोचली, त्याला कळा ना. बघायला गेलो तेव्हा नवरीला दाढी नव्हती. इथं कस काय दाढी आली? डोळे उघडले, पाहतो तर देवबाप्पाच्याच गळ्यात माळ. हे सगळं सोंग बघितलं त्या नवरीनं, आणि जे जाती तिला गेली, परत आलीच नाही. असा हा नवरदेव, याला कपडे घ्यायला जावं. ते म्हणतंय चांगले दाखवा. सगळे दाखवले. अगदी 12,000 रुपये मीटरचे कपडे दाखवले. सगळे कपडे संपले. नवरदेवाला पसंतच यायना. शेवट ते म्हणले 15 मिनिटं थांबावं, आमच्या लेकीचं लग्न आहे. आमच्या जावाई बापूला दुबईहून कपडे मागितलेले, घरी जातो आणि ते घेऊन येतो. काय घरी बिरी गेला नाही तो. अंत्यविधीच्या स्टॉलमध्ये गेला आणि तिथून कपडा आणला. म्हणलं जावाई बापू तुम्ही काय ना आम्ही काय, उगा आता आमच्या लेकीच्या जावायला आणलं होतं, तुम्ही काय ना आपण काय एकच आहे, याच्यापेक्षा दुसरं नाही. दुबईतलं किमती कपडा आहे, लक्षात घ्या. त्यांनी तो चाळून बघितलं नाही. काय कळतंय मरायला आपण चाळल्यावरती? कपडा कळला वय, कळला असतं तर आपण दुकान नसतं टाकल्या. दिला. आणि हळदीचा कपडा त्यानं धुतल्यानंतर घातला तर तो दुसरीतलाच झाला. एवढ्या क्वालिटीचा 25,000 रुपये मीटरचा कपडा दिला. हा मोह माणसात काय सांगा ना. साधी राहणी, उच्च विचार हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ज्ञानोबा माऊली बघितले तर आजच्या रेमंडच्या कपड्यापेक्षाही 100 पटीनं त्यांचं वस्त्र सुंदर वाटावं. का? कारण आतला आत्मा हा पवित्र आहे. आजही तो उजेड देतोय, म्हणून लाखो लोक आळंदीमध्ये आहेत. हे कधी शक्य आहे? तृणवत तनु सोने जा पाषाण. तो औरंगजेब म्हणतोय, या खुदा ये सिवा को पोलाद दिल आदमी कहां से मिल जाते थे. हमने धन देना चाह, दौलत देनी चाहिए, लेकिन कमबख्त बिकते ही नहीं थे. कहते थे सोने रुपये अम्हामृति के समान, माणिक पाषाण खड़े जैसे. या खुदा दुश्मन देना था तो वह सिवाई मिला क्या? ना मरता है, ना मारता है, ना मरने देता है. एक बी तानाजी विकल्या गेला नाही हो. का? सोने रुपये अम्मा. म्हणून तुकोबारा म्हणतात, तृणवत तनु सोने जा पाषाण, पाये का त्या भिन्न नाही स्वामी. शिवाजी महाराजाला चेटूक यायचा. चेटूक तुम्ही म्हणता वा खरं काय महाराज? नाही, त्या लोकांना वाटावं म्हणून अशी अफवा होती. त्यांना चेटूक यायचा. चेटूक म्हणजे जादू टोणा. ते लिहायचे, अलमगीर कल रात सिवा और सिवा के आदमी हमारे औरंगाबाद पर आए और हमें मौत की नींद सुला कर चले गए. दूसरा त्याच दिवशी बातमी लिहायचा, अलमगीर कल रात सिवा और सिवा के आदमी बुरहानपुर पर आए और हमारे बुरहानपुर को बदसूरत बनाकर चले गए. तो औरंगजेब जळता जळायचा नाही. अरे मराठ्यांचा शिवाजी एकाच वेळेला 10 ठिकाणी जातो कसा? पायी का त्या भिन्न नाही स्वामी. अरे मी मालक आहे या स्वराज्याचा आणि याच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. म्हणून असे हजारो तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी 18 पगड जातीतून तयार झाले. तेव्हा आपल्या मराठ्यांचा इतिहास लिहिला गेला. मराठा शब्द हा प्रांतवाचक आहे, जातीवाचक नाही, लक्षात ठेवा. म्हणून चौथीला अगदी शिवा काशी जिवा महाला बहिर्जी हे सगळ्यांचा उल्लेख मराठा म्हणून केला जातो. या अशा माणसाच्या आयुष्याला मोल प्राप्त झालं, पण ते कधी? 4थं चरण. विश्वासावा कणी पायी कशी मोल, विश्वासावा कणी पायी कशी मोल, विश्वासाबद्दल पायी कशी मोल, विश्वासाबद्दल पायी कशी मोल, विश्वासावा कणी पायी कशी मोल, विश्वासावा कणी पायी कशी मोल, विश्वासाबद्दल पायी कशी मोल, विश्वासाबद्दल पायी कशी मोल. नाही मिठा मोल बोलिये बोलिये
ज्यानं आपल्या माणसाची काळजी घेतली, ज्यानं आपल्या वंशाच्या मर्यादा राखल्या, ज्यानं परक्याचं ओळखलं, त्या पायिकाला नाही होता आलं. पण कधी? तृणवत तनू सोने ज्या पाषाण, पायिका त्या भिन्न नाही स्वामी. अरे आज पोरग बापाचा वाढदिवस विसरतं, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा वाढदिवस 400 वर्षानंतरही विसरायला तयार नाही. जेवढं मोल शिवाजी महाराजाला, तेवढंच मोल तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजीला. का? विश्वासा वाचुनी शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर विश्वास होता, म्हणून त्यांच्या आयुष्याला राजाचं मोल प्राप्त झालं. आणि तेही तसेच होते. नाही मिथ्या बोल बोललिया. एक 5 मिनिटाचा दृष्टांत सांगायचा आहे आणि 9:20 आपलं कीर्तन संपवायचं आहे. नामस्मरण घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा आता वारकरी कोणी म्हणणार नाही, सर्वांच्या हातावरती. माऊली मला थोडा इको आणि बेस द्या, इको द्या थोडा, आणि मॉनिटरला आवाज द्या. सर्वांचे हात, ज्यांना हात आहेत त्यांना बरं का, ज्यांना आहेत त्यांचे राहू द्या बाबा. करा करा सरळ 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 हा. वाकडे नाही. आणि वारकऱ्यांनी कोणी म्हणायचं नाही, तुम्ही माझ्या मागं भजन म्हणायचे. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः पुण्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. भांडणं सुरू झाली म्हणलं, कुठले भांडणे म्हणे, विंचूरचे माय. आता कोणी ताई म्हणणार, आई म्हणणार. हा, हरो 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 हरो, भारत माता की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5 मिनिटं फक्त. विश्वासा वाचोनी पायिकासी मोल, नाही मिथ्या बोल बोलली. एक दृष्टांत शिवचरित्रातला सांगायचा आहे आणि वाणीला पूर्ण विराम द्यायचा आहे. सायंकाळी रातच्या येडी, शिंग तुतार वाजतया, शिंग तुतार वाजतया, तिथं बघा कोंडाजी नाचतया. शिंग तुतार वाजतया, तिथं बघा कोंडाजी नाचतया. शिंग तुतार वाजतया कोंडाजी नाचतया, वाजतया कोंडाजी नाचतया. सायंकाळी रातच्या येळी, सायंकाळी रातच्या येळी, शिंग तुतार वाजतया, तिथं बघा कोंडाजी नाचतया. वाजतया कोंडाजी नाचतया, वाजतया कोंडाजी नाचतया, तुतार वाजतया कोंडाजी नाचतया.
दोघं तिघच टाळ वाजवा, दोघं तिघच. क्या बात आहे. महाराजांकरिता टाळ्या वाजवा एकदा. विश्वासा वाचोनी पायी कासी मोल नाही मिथ्या बोल बोललिया. आणि शिवाजी महाराजाच्या इतिहासाची पानं ना पानं उलगडून बघा, त्यावरती तुम्हाला शौर्याच्या आणि धैर्याच्या कहाण्या पाहायला मिळतील. राजांचा राज्याभिषेक जवळ आलेला आहे आणि राजाला वाटलं दक्षिणेत जाणारं स्वराज्याचं प्रवेशद्वार पन्हाळा किल्ला आजही स्वराज्यात आलेला नाही, पण आपला राज्याभिषेक जवळ आलाय. पण जी राजा पन्हाळा आजही स्वराज्यात नाही, पण नाही राजा आला पाहिजे आणि तोही एका रात्रीत आला पाहिजे. पण एका रात्रीत गड घेणारा तानाजी राहिले नाहीये, बाजी मुरारबाजी शिवा काशीद राहिलेले नाहीये. गड घेणार कोण? आणि एका बहादराचं नाव राजांच्या चेहऱ्या पुढे आलं, त्याचं नाव कोंडोजी फर्जंद. तानाजींच्याच तालमीत वाढलेला आहे. सिंग तुतार वाजत या तिथं बघा कोंडाजी नाचत या. तुतार वाजया तिथं बघा कोंडाजी नाचया. तुतार वाजया तिथं बघा कोंडाजी नाचया. राजानं कोंडोजीला बोलावणं पाठवलंय. कोंडोजीनं यावं, राजांना मुजरा घालावा आणि राजे म्हणावं, कोंड्या तुला मोहीम सोपवावी म्हणतो. जी राजे. अरे कंची विचारलं नाही राजा. पन्हाळा घ्यायचाय, घेतो की राजा. मोरोपंत बसले शांत, गड घेण्याची त्यांना मोरोपंत पिंगळे बाजूला उभा होता, टणकन उडालं. अरे जो गड राजाला घेता आला नाही त्या किल्ल्याचा किल्लेदार बाबू खान आहे. आजपर्यंत गड स्वराज्यात मिळवता आला नाही ना हा म्हणतोय घेतो राजा. हो घेतोच. विश्वासा वाचोनी पायी कासी मोल नाही मिथ्या बोल बोललिया. उगाच उचलली जीवन लावली टाळाला असं नाहीये. किती माणसं द्यायची कोंड्या? अरे माणसं किती द्यायची आहेत? कोंडोजीची मान खाली आहे. कोंडोजी बोलायला तयार नाही. 1000 माणसं देऊ, कोंडोजी बोलायला तयार नाही. 2000 माणसं देऊ, कोंडोजी बोलायला तयार नाही. 3000 माणसं देऊ. अरे कोंड्या, आपण मराठी माणसं एक घाव घालायचा आणि 2 तुकडे करायचे. सुलतानागत गुळगुळत काय बसवाया. कोंडोजीनं मान वर करावी, राजांना म्हणावं, राज तसा म्या एकटाच गेलो असतो, गड घेऊन आलो असतो बघा. मोरोपंत बसले शांत, गड घेण्यात त्यांना. मोरोपंत पिंगळ्याला कळानाच काय करावं. विश्वासा वाचोनी पायी कासी मोल नाही मिथ्या बोल बोलली. राजे एकटा गेलो असतो आणि गड घेऊन आलो असतो बघा. म्हणजे लईच वंगाळ वाटेल हो. तवा 50-60 माणूस दिला तरी बकाळ आहे बुवा. राजानं 500 मावळे दिले, सोबतीला मोरोपंत पिंगळे दिले. कोंडोजी मुजरा करून निघाले, दारापर्यंत गेले आणि राजानं परत बोलवलं. कोंडोजीच्या मनामध्ये विचारांचं काहूर आहे. जगदंबे, अगं माझ्या हातून ही मोहीम तर काढून घेतली जाणार नाही ना. कोंडोजी जवळ आले आणि राजानं हातातलं मानाचं कडं काढलं आणि कोंडोजीच्या हातात सरकवलं. त्या सुवर्णाच्या कड्याचा स्पर्श झाल्याबरोबर कोंडोजीच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. राज मोहीम फत्ते होणे अगोदर हा इनाम कशा पाहिजे? अरे कोंड्या, आलं मनामध्ये. अरे तू गड तर असा बी घेणार आहे तसा बी घेणार आहे मर्दा. आलं मनामध्ये, केला तुझा सन्मान. राजाला मुजरा करून कोंडोजी फर्जंद निघून गेले. इकडं लालबुंद झालेले मोरोपंत पिंगळेत. राजे, जर स्वराज्याचा धनीच कायदे मोडायला लागला तर स्वराज्य टिकणार कसं? मोहिमा फत्ते होण्या अगोदर इनाम वाटायला सुरुवात केली तर खजाना टिकणार कसा राजे? राजांच्या डोळ्यामध्ये टळकन पाणी आलं.
पंत आम्ही तुमच्या स्वराज्याचा कायदा मोडला पण अरे या शिवाजीच्या वाट्याला हे 18 पगड जातीचे मावळे आले म्हणून याला यश मिळतंय पण या यशवंत असणाऱ्या सवंगड्याचा सन्मान या शिवाजीला करता येत नाही पण माझा ताण्या आधी लगीन कोंडाण्याचा बनून गेला त्या ताण्याचा सन्मान करायचा राहून गेला पण अरे त्या घोड खिंडीला पावन खिंड बडवणाऱ्या बाजीचा सन्मान करायचा होता आम्हाला जातीनं नावी असणारा शिवा काशी आम्हाला विशाळगडावर भेटेल पण या शिवाजीच्या वाट्याला ते सद्भाग्य नाहीये पण आणि म्हणून आम्ही तुमच्या स्वराज्याचा कायदा मोडला आणि कोंड्याला सन्मानित केलं माझा कोंड्या जाणार आणि पन्हाळा घेऊन येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे सूर्य उद्याच्याला उगवेल का नाही सांगता येणार नाही पण माझा कोंड्या घड घेतल्याशिवाय राहणार नाही विश्वासा वाचोनी पायी कासी मोल नाही मिथ्या बोल बोललिया जिंग तुतार वाचतया गेले 500 मावळे होते पण त्याच्यातले 60च मदतीला घेतले पन्हाळ्याचा पश्चिम कडा चढायला सुरुवात केली पण कमरेला तलवारी नव्हत्या शिंग आणि तुतारे होते पाठीला ढाली नव्हत्या नगाडे होते हे रात्रीचं वर गेले आणि वाजवायला लागले आणि ते झोपलेलं सैतानाचं सैन्य जाग झालं आणि एकमेकाला म्हणायला लागलं अरे भागो अरे शिवा आज तक चोरा रोचकों के भांति आता था आज तो ढोल और नगाड़े बजाते हुए आ रहा है इसका मतलब हजारों की फौज लेकर आया है जान बचानी है तो भागो कोणी बरमोड्यावर कोणी लुंग्यावर कोणी बनेलवर कोणी तोंडावर पडत होते कोणाचे घोटे फुटत होते पण एक बी माग वळून बघत नव्हता हजारो की फौज काळी आहे का गोरी आहे विश्वासा वाचोनी पायी कासी मोल नाही मिथ्या बोल बोललिया आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे अशा दैदिप्यमान पूर्वजांचे आपण उत्तराधिकारी आहेत या दैदिप्यमान पूर्वजांच्या आपण अवलादी आहेत त्यांना उणेपणा येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे शेवटचं चरण थोडक्यात ओ तुका म्हणे नये नाही उणेपणा तुका म्हणे नये तुका म्हणे नये भाव सकळ का स्वामी काळजी आवाज
भाव चटलिक स्वामी काजी भाव चटलिक स्वामी काजी वा वा भाव चटलिक ए भावा सकळिक स्वामी काजी भावा सकळिक स्वामी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय माता की जय महादेव तुकाराम ओ निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ऐक तू प्रजा राखुनिया कुळ पारखिया मुळ छेदी दुष्टा तुकोबाराय म्हणतात. तोच खरा पाईक, तोच खरा वारकरी, तोच खरा धारकरी, तोच खरा मराठी माणूस, तोच खरा हिंदू माणूस जो आपल्या माणसाची काळजी घेतो, आपल्या कुळाची मर्यादा राखतो, परक्याचं ओळखतो, बाहेर फेकतो, त्यालाच आयुष्यात पुढे जाता येणार आहे. तो एक पाईक पाईका नाईक, आणि एकदा का नाईक झाला की भाव सकळिक स्वामी काजी. पण त्यासाठी काय करावं लागणार? तृणवत तनू सोनेजा पाषाण पायिका त्या भिन्न नाही स्वामी. तरच यांच्या आयुष्याला मोल प्राप्त होतं. विश्वासा वाचोनी पायिकासी मूल. आणि पायिकही तसेच असतात, नाही मिथ्या बोल बोललिया. म्हणून अशा महान पायिकांचे आपण उत्तराधिकारी आहोत, त्यांच्या औलादी आहोत. जेव्हा कधी त्यांना भेटण्याचा प्रसंग येईल तेव्हा आपलं तोंड पाहून त्यांना लाज वाटू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही स्वामी उणे पण पायिक जतन करीतासी. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ आणि संयोजनामध्ये असणारे जय संताजी युवा प्रतिष्ठान विंचूर यांनी सुंदर पद्धतीनं हा जो अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. विनीत असणारे श्री शनेश्वर तेली पंच कमिटी व विंचूर ग्रामस्थ मंडळ, एकदा या सर्व संयोजन समितीकरिता आणि तुमच्याकरिता जोरदार टाळ्या वाजवा. पुनश्च एकदा माझ्यासारख्या अनोळखी माणसाला आपण इथं बोलवलं. यांचे लई फोन आले, मला त्याच्यावरूनच कळालं की मरण यांचं आहे, आपली गाडी पंक्चर होऊ नये. पण
आलो 15 मिनिटं जास्त घेतली. पुनश्च एकदा सर्वांची माफी मागतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय